नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आणि तिच्या एक इनोव्हेटिव्ह व्हेंचरबद्दल बोलण्यासाठी गायत्री पटवर्धन आली आहे. गायत्री, वेलकम टू मंगळवार. हाय, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. सो तुझी एक फार इंटरेस्टिंग लायब्ररी, किड्स लायब्ररी, ज्याचं नाव आहे कहाणी. तर याच्या मागची कहाणी काय आहे, तर ते आम्हाला थोडक्यात सांग की सुरुवात कशी झाली आणि त्याच्या आधी तू काय करत होतीस, तर थोडंसं आम्हाला त्या ट्रॅकवरती नाही. येस. तर सुरुवात खूप ऑर्गॅनिकली झाली. त्याच्या आधी एक बॅक स्टोरी सांगायला लागेल. ती म्हणजे मी बाय एज्युकेशन आर्किटेक्ट आहे आणि त्याच्यानंतर MS करायला अमेरिकेत गेलेले. त्याच्यानंतर नवऱ्याला पण तिकडे जॉब म्हणजे नवऱ्याला पण तिथे कामासाठी जायला लागलं. त्याच्यामुळे आम्ही तिथे ऑलमोस्ट 5-1 वर्ष होतो. तर तेव्हा काही मुलं बाळं नव्हती. लायब्ररीज तिथे भरपूर छान होत्या. नवऱ्याला वाचायची आवड होती. सो आम्ही लायब्ररीजमध्ये जायचो आणि तिथे लहान मुलांसाठी जे काय पाहिलं, म्हणजे असा मोठाच्या मोठा मजला, लहान मुलांची पुस्तकं, त्यांच्यासाठी काय ॲक्टिव्हिटीज असतील कधी, असे इतके विविध उपक्रम तिथे असायचे आणि सगळे फ्री असायचे पब्लिकला. मग काही वर्षांनी आम्ही इकडे आलो परत आणि मला मुलगी झाली. मग मुलगी झाल्यानंतर ऑफकोर्स मी शोधायला लागले, कारण पुस्तकांचं घरी तसं वेड आहे. तर शोधायला लागले आणि कुठेच काही मिळेना. म्हणजे लायब्ररी तर सोडच, पण इव्हन दुकानांमध्ये जरी गेलं तरी 30-30 अशी ती प्रिन्सेसी पुस्तकं, टिपिकल अगदीच, की जी विकत घेणं तर शक्य नाही. आणि मग जरा डिसअपॉइंटच झाले. मग माझा नवरा बऱ्यापैकी ट्रॅव्हल करतो. सो एक बॅग आमच्या पुस्तकांसाठी राखीव असायची ऑलमोस्ट. मग अशी पुस्तकं साठवत गेले. असं काही करायचं कधीच डोक्यात नव्हतं. आणि माझी बहीण अमेरिकेत असते, न्यूजर्सीत. तर तेव्हा तिच्याकडे आम्ही 2019 साली गेलेलो. तर तेव्हा माझी मुलगी ऑलमोस्ट 6 वर्षांची होती. तर तेव्हा असंच तिला लायब्ररीज, बुक स्टोर्समध्ये वगैरे घेऊन जायचो. तर तेव्हा आम्ही रोड ट्रिपला गेलेलो आणि असं जेव्हा ट्रिपमध्ये जातो तेव्हा डोकं एकदम चालायला लागतं, राईट, इकडे तिकडे. तर तेव्हा मी आणि माझा नवरा बोलत होतो की आपल्याकडे का नाही असं, म्हणजे परत आलो, म्हणजे ते कायम कम्पॅरिझन कुठेतरी कायम होत असते ना, इथलं तिथलं असं. तर म्हणजे मलाच कळलं की आपण खूप क्रिप करतोय, की अरे आपल्याकडच्या मुलांना नाही, इकडची मुलं किती लकी आहेत, दिस अँड दॅट. आणि मग एकदम मला असं वाटलं की आपण हे क्रिप करणं आता थांबवून काहीतरी ऍक्ट करू शकतो कन्स्ट्रक्टिव्हली. आणि मग तिथे त्या गाडीत आम्ही रोड ट्रिपला असताना मी डोक्यात ठरवलं की बास त्याच्या आधी काहीतरी जाऊन करायचं. आणि दॅट इज हाऊ इट बिगॅन. मग आल्यावरती आम्ही कंपनी रजिस्टर केली. मी आणि माझा नवरा त्याच्यात पार्टनर आहोत. आणि मग लॉकडाऊन झालं. मग ते सगळंच एकदमच स्लो डाऊन झालं. पण तरी माझ्या मुलीच्या मैत्रिणी आजूबाजूचे पुस्तकं बोरो करायला लागले आणि ज्यांना ज्यांना कळलं तर त्यांना मी घरपोच स्वतः जाऊन डिलिव्हर करायचे पुस्तकं. सो बरेच महिने ते तसं 6-7 महिने तसं डोरस्टेप मॉडेल वरती काम करत होते. पण पहिल्यापासून लायब्ररी, हो, लायब्ररी हो, येस. आणि मग नंतर असंच ते सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं त्याच्यातनं, की मुलांशी एक तर इंटरॅक्शन होत नव्हती आणि नुसतीच पुस्तकं द्यायची, रिटर्न करायची, म्हणजे त्याच्यात मिसिंग एलिमेंट्स खूप होते. सो वी डिसाइडेड की आपण लायब्ररी करूयात ऍक्च्युअल, म्हणजे जिथे मुलं येतील, छान पुस्तकं वाचतील, आपण त्यांच्यासाठी ऍक्टिव्हिटीज करू शकू, अशी काहीतरी एक छान जागा झाली पाहिजे मुलांसाठी. आणि असंच एका ट्रिपवरतीच असताना गोव्याला गेलेलो आम्ही. मी बसून नो ब्रोकरची वेबसाईट काढली, म्हटलं बघूयात काहीतरी मिळतंय का. आणि लकीली मला एक लिस्टिंग दिसलं, अतिशय एक रनडाऊन असं आउट हाऊस होतं. म्हटलं बास आता घरी गेल्या बघायचं. मग तिकडनंच त्यांची अपॉइंटमेंट घेतली, घरी आलो, ते बघितलं आणि म्हटलं दिस इज हॅपनिंग. मग ते तसं झालं. राईट. सो आता हे पुण्यात नळस्टॉपच्या जवळ तुझी लायब्ररी आहे. येस. आणि आयडियल स्टार्टअप स्टोरी आहे तुझी, की स्वतः प्रॉब्लेम फेस केल्यामुळे किंवा त्याचं एक सोल्युशन डोक्यात आल्यामुळे, आणि तुला मे बी फ्रिक्वेंटली ट्रिप्सवर जायला पाहिजे, म्हणजे नवीन नवीन ग्रोथ स्ट्रॅटेजी. हो, अगदी. सो बऱ्याच स्टार्टअप्सची, जसं मी म्हटलं की टिपिकल स्टोरी अशी आहे. तर त्याच्यात मला 2-3 प्रश्न सुचले, की तू अगदी सुरुवातीला म्हणालीस की तुम्ही कंपनी रजिस्टर केली. सो अनेक स्टार्टअप्स ही चूक नाही म्हणता येणार, पण ते एक बॅक बर्नरवरती ठेवतात या गोष्टी.
की लिगल ऍस्पेक्ट्स जे आहेत. पण मग हे तुम्ही कसं डिसाईड केलं किंवा त्याच्यात तुमचं काय थॉट प्रोसेस होती वेन यू सेड की आता आपण रजिस्टर करू आणि राईट. एका पद्धतीने त्याचं इनकॉर्पोरेशन होऊ दे? तर ते ऑनेस्टली स्पीकिंग सगळं क्रेडिट माझ्या नवऱ्याचं आहे. हम्म, मी असं आहे की डोक्यात आलं की त्याच्यावरती मी भरपूर कष्ट करीन आणि ते डायरेक्ट कामाला लागीन, पण हे जे टेक्निकॅलिटीज लिगल ज्या गोष्टी आहेत त्या मला काही त्याच्यात रसही नसतो आणि ते काहीच नसतं म्हणजे मला. राईट. पण त्याचं डोक्यात कायम क्लिअर होतं की कुठेही हे जाऊ देत व्हेंचर, पण आपण सुरुवातीपासून व्यवस्थित मार्गाने जाऊ, बरोबर. कारण त्याला त्याच्यात पोटेन्शियल दिसत होतं. राईट. त्याच्यामुळे आम्ही पहिल्या दिवसापासून सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे करायचं ठरवलं आणि Right, इट right. हेल्प इमेन्सली. म्हणजे आय एम सो Correct. थँकफुल की आय लिसन टू हिम येस, आणि ते सगळं झालं. नाही, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण बऱ्याचदा काय होतं 6-8 महिने कंपनी ग्रो करण्याच्या नादात ह्या गोष्टी मागे पडतात बरोबर. आणि मग नंतर काही म्हणजे खूप छोटे प्रॉब्लेम्स असतात, पण त्यावेळेस असं वाटतं की अरे आपण ही स्टेप आधीच करायला पाहिजे होती. अगदी बरोबर. म्हणजे राईट फ्रॉम करंट अकाउंट फॉर्मेशन असेल, इतर काही डॉक्युमेंटेशन असेल, जागेचं रेंट अग्रीमेंट करायचं असेल, Right. जीएसटी नंबर असेल, इथे सगळीकडे जर तुमची फॉर्म्ड कंपनी असेल, बरोबर. खूपच सो उपयोग होतो. मोस्टली तुझी LLP किंवा अशी तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड. प्रायव्हेट लिमिटेड केलेली आहे. तर हे स्टार्टअप फाउंडर्ससाठी फार चांगला लेसन आहे की डॉक्युमेंटेशन आणि बरोबर. त्याचं लिगल रजिस्ट्रेशन हे मंथ 1 मध्ये हो, हो. आयडियली करायला अगदी, पाहिजे. अगदी. आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं सिरियसनेस पण येस, येतो. येस, येस, येस. कारण बऱ्याचदा कसं असतं स्टार्टअप आहे, हे ते असं करत थोडं ते असं लिजरली करायचं एक वृत्ती Correct. बनू शकते. करेक्ट, पण करेक्ट. याच्यामुळे कसं असं एकदम वाटायला लागतं की अरे याला काहीतरी अस्तित्व ऍक्च्युअली आहे. नाईस. ब्रँड नेम आणि लोगो याच्यावरती खूप लोकांचे प्रश्न येतात मला हम्म. सुद्धा, आणि त्याच्यावरती वेगवेगळे टेक्स आहेत लोकांचे. हम्म. सो मला ऐकायला आवडेल की कहाणीची चं लोगो आणि नाव हे याच्यात तुम्ही किती वेळ घालवला किंवा किती डिस्कशन झालं, रिव्हिजन्स किती झाल्या, असा एक थोडासा बरोबर. तर आर्किटेक्ट असल्यामुळे असं हाताने काम करायची प्रचंड सवय आहे. राईट. की स्केचिंग करायचं, जे काय असेल ते हाताने आधी लिहिल्याशिवाय ते डोक्यात जातच नाही. बरोबर. त्याच्यामुळे नावासाठी भरपूर ब्रेनस्टॉर्मिंग आम्ही केलेलं आणि बरेच अशी वेगळी नावं करून ते कहाणी नाव म्हणजे गोष्ट रिलेटेड नाव ठेवायचं होतं. कारण वी आर ऑल स्टोरीज शेवटी, बरोबर. आणि मुलांपर्यंत गोष्टीच पोचवायचं मेन काम करायचं होतं राईट. पुस्तकाच्या रूपातनं. की आणि गोष्टी इन व्हॉट एव्हर फॉर्म, म्हणजे ते फिक्शन असो, नॉन फिक्शन असो, व्हॉट एव्हर फॉर्म, त्याच्यामुळे ते गोष्ट किंवा कहाणी असं एक कायम डोक्यात होतं. आणि लकीली इट वॉज अवेलेबल. तर मी ते फायनल करून लगेच त्या दिवशी ते डोमेन वगैरे सगळं विकत घेऊन टाकलेलं. आणि लोगोचं तू म्हणशील तर बरीच मी स्केचेस केलेली, बरेचसे ऑप्शन्स होते. राईट. पण मी एक राजेश केदारे म्हणून आहे आर्टिस्ट, तर त्याला म्हटलं की आता माझ्याकडे आता कन्फ्युजन व्हायला लागलंय, कारण सगळंच आवडतंय, तर मला काही जमत नाहीये, तर तू प्लीज हेल्प कर. तर त्यांनी मला 4-5 ते जरा पॉलिश करून 4-5 ऑप्शन्स दिलेले आणि हा लोगो मला पहिल्या प्रचंड आवडला. एकतर मला रात्र आवडते, म्हणजे दिवसाची रात्रीची वेळ मला आवडते, तेव्हा गोष्टी पण खूप म्हणजे सांगितल्या जातात आणि त्याचं जे वातावरण असतं ना, गूढ असतं, बरोबर. त्याच्यात काहीही जिवंत होऊ शकतं असं ते एक अँबियन्स असतो. बरोबर. तर त्याच्यावर ते पुस्तक असं उलटं, त्या पुस्तकात एक दिवा लागलाय की इट शोज की पुस्तकांमध्ये काय पॉवर आहे. पुस्तकं सेल्फलिट असतात, ते बॅकलिट नसतात. आणि पुस्तकं आपल्याला रेफ्युज म्हणून असतात, पुस्तकं मित्र असतात, शेल्टर असतात. सो त्या सगळ्या गोष्टींनी तो लोगो एकदम आवडला. तू बॅकलिट जी म्हणालीस ना, त्याच्यावरनं मला एकदम मी थोडीशी जम्प करतो किंडल वरती. किंडलमुळे येस त्याला खूप फायदे वगैरे आहेत, किंवा ट्रॅव्हलसाठी म्हण, एकत्र बुक्सचा ऍक्सेस हा सगळा छान आहे. पण स्पेसिफिकली जेव्हा आपण किड्स कॅटेगरी म्हणतो, सो इसेन्शियली आपण 0 to 12 और मे बी 14 बरोबर. या कॅटेगरीमध्ये जेव्हा आपण बुक्स बद्दल बोलतो, तर तिथे ई बुक्सचा किती रोल आहे, किंवा ओव्हरऑल तुझ्या ह्या एक्सपिरियन्समध्ये प्रिंटेड ई बुक्स आणि ऑडिओ बुक्स याचं ओव्हरऑल गणित तुझ्या डोक्यातलं बेस्ड ऑन द मार्केट हे कसं इव्हॉल्व्ह होत गेलं? मला ऍक्च्युअली स्पीकिंग थ्रेट किंवा कॉम्पिटिशन या दोन्ही गोष्टींची कधीच वाटली नाही.
आता माझी मुलगी सुद्धा किंडल कधी कधी वापरते. लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळंच बंद होतं तेव्हा किंडलवरती तिने पण पुस्तकं वाचली आहेत, पण शी ऑलवेज कम्स बॅक टू ऍक्च्युअल बुक्स किंवा ऑडिओ बुक्सचं पण त्याचं एक सेपरेट बेनिफिट आहे. आता फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हल करत असताना किंवा गाडीत आम्ही ऑडिओ बुक्स बऱ्याचदा ऐकतो, पण काही कशाचीच जागा पुस्तक, फिजिकल पुस्तक घेऊ शकत नाही, एस्पेशली लहान मुलांच्या आयुष्यात, जिथे पुस्तकं तुम्ही चाळू शकता, हात लावू शकता, वास घेऊ शकता. तर या सगळे जे सेन्सेस, सगळी सेन्स तुमचे त्याच्यात इन्व्हॉल्ड असतात, राईट. आणि देन यू आर ट्रान्सपोर्टेड आणि सगळं तुम्ही इमॅजिन करता व्हिज्युअली, म्हणजे एक पिक्चर चालू असतो पुस्तक वाचताना. सो हा जो सगळा इमर्सिव्ह एक्सपिरियन्स वाचताना मुलांना मिळतो तो फक्त पुस्तकातनं मिळू शकतो. पुस्तकात काही लिमिटेशन्स जी आहेत ती ऍक्च्युली मला वाटतं की ती चांगली आहेत लहानपणी, ती लिमिटेशन्स असणं, की कन्व्हिनियन्स. आता असं कसंही तुम्ही लोळत वाचा, काही करत वाचा, म्हणजे तो एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे विच कॅनॉट बी रेप्लिकेटेड बाय दीज डिव्हाइसेस. करेक्ट. आता ह्या लहान मुलांचं जेव्हा आपण बघतो त्यावेळेस त्यांना व्हरायटी खूप लागते. बरोबर. म्हणजे असं नाही होत की एक 5 पुस्तकं घरी आहेत, राईट, तीच सारखी वाचतात, त्यांना कंटाळा पण येतो. तर सब क्वेश्चन्स आपण म्हणू किंवा 2 पार्ट्स आहेत या क्वेश्चन, की एक म्हणजे ही जी नीड आहे टू हॅव मोर व्हरायटी, तर ती कशी काय टॅकल होते लायब्ररीमध्ये तुझ्या. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ही टॅकल झाल्यामुळे पेरेंट्सनी त्यांच्या किड्सला तुमच्या लायब्ररीमध्ये का आणायचं किंवा व्हॉट विल दे गेट वेन दे कम टू कहाणी. राईट. तर आता बरेच प्रकारचे पालक भेटतात. काही कधी कधी ना अवेअरनेस निर्माण करणं पण एक टास्क आहे, की काही असं पेरेंट्स म्हणतात अरे किती पुस्तकं आणून ठेवली आहेत, काही वाचतच नाही. तर मी त्यांना विचारते तुमच्या कपाटात किती कपडे आहेत, तर तुम्हाला त्यातले सगळेच आवडतात, तुम्ही सगळेच वापरता का? जस्ट बिकॉज तुम्ही 15 पुस्तकं आणून ठेवली आहेत तुमच्या मुलाची, यू कॅनॉट एक्सपेक्ट हिम ऑर हर टू स्टार्ट लाइकिंग देम किंवा एकदम रीडर्सच बनतील ते. सो असं नाही होणार आहे आणि डोंट एक्सपेक्ट दॅट. आणि डोंट जज, कारण पेरेंट्स किंवा इन जनरल आपण सगळे ॲज ह्युमन बिंग्स वी आर व्हेरी क्विक टू जज, की अरे हा असलं पुस्तक वाचतो. तर लायब्ररीत काय होतं, लायब्ररीत एकतर वेगळ्या वेगळ्या व्हरायटीजचे, तर फॉर एक्झाम्पल आमच्याकडे 10,000हून जास्त पुस्तकं आहेत ऑन डिफरंट टाईप्स. म्हणजे त्याच्यातली काही नॉन फिक्शन अभ्यासाची पुस्तकं पण असतील, पण ते अभ्यासाच्या पुस्तकांसारखी अजिबात दिसत नाहीत. तर त्यांना काहीतरी नक्की आवडतं आणि दॅट स्टार्ट्स ॲज युअर एंट्री टू द वर्ल्ड ऑफ बुक्स. की एक J.K. रोलिंगचाच एक कोट आहे, इफ यू डोंट लाईक टू रीड यू हॅवंट फाउंड द राईट बुक. म्हणजे देर आर नो नॉन रीडर्स, ओनली पीपल हु हॅव नॉट फाउंड द बुक. तर ती ब्रिज करायचा गॅप आमचा प्रयत्न असतो. आणि आमचं मंथली मी एक कायम बजेट ठेवते पुस्तकं विकत घेण्यासाठी, कारण पालकांशी बोलून कायम कुठेतरी काहीतरी वॉइड्स दिसतात, की अरे या टॉपिकवरची आपल्याकडे नाही आहेत, किंवा पॉटी ट्रेनिंग फॉर एक्झाम्पल, परवाच मला सांगितलं पॉटी ट्रेनिंगची तुमच्याकडे पुस्तकं आहेत का, किंवा विनिंगची पुस्तकं आहेत का. तर माझ्या डोक्यात त्या नोट्स होत असतात की अरे ही पुस्तकं नाही आहेत तर ती आपल्याला घ्यायची आहेत. सो कायम इनकमिंग फ्लो चालूच असतो पुस्तकांचा, जो घरी आपण करूच शकत नाही. आपण किती पुस्तकं घेणार, आणि ऑन अन ॲव्हरेज एका पुस्तकाची प्राइस तुम्ही काढली तर 300 ते 400 रुपये ऑन अन ॲव्हरेज एक पुस्तक असतं. तर म्हणजे इट डझंट मेक सेन्स. थोडं आपण कस्टमर जर्नीकडे येऊ. तुझ्या केसमध्ये पेरेंट्स आर युअर कस्टमर्स, दो एंड युजर इज अ चाइल्ड. असं आम्हाला थोडीशी जर्नी सांग, की एक पेरेंट कपल आलेलं आहे तुझ्याकडे विथ देअर किड, आणि त्यांना तू कसं लायब्ररीमध्ये एनरोल करून घेतेस, आणि त्यांचे 2-3 महिने पहिले कसे असतात टिपिकल. ओके. सो बऱ्याचदा जेव्हा पालक येतात, कुठेतरी कोणीतरी सांगितलेलं असतं की इथे अशी एक लायब्ररी आहे तर जाऊन भेटा. राईट. तर म्हणजे 80% रेकमेंडेशन वर्ड ऑफ माउथनी आमच्याकडे लोक येतात. त्याच्यात त्यांच्याकडे ऑलरेडी डोक्यात एक आयडिया असते की इथे काहीतरी चांगलं आपल्याला मिळू शकणार आहे. मग पालकांशी बोलायच्या आधी सगळ्यात आधी मी मुलाशी बोलते. काय कितवी तेस, नाव काय आहे, काय वाचलंय, दिस अँड दॅट, जस्ट चॅटिंग, बेसिकली गप्पा. आणि लायब्ररीची टूर देते. आमची छोटीच लायब्ररी ऍक्च्युली आहे, पण तरी त्याच्यात सेक्शन्स आणि काय काय प्रकार असू शकतात. कारण बऱ्याचदा पालकांना असं वाटतं पुस्तकं म्हणजे काय असणार आहेत लहान मुलांची, राईट, काय मॉरल स्टोरीज असतात, अभ्यासाची असतात, अजून काय फार असणार आहे, ड्रॉइंग बुक्स, ऍक्टिव्हिटी बुक्स असतील.
तर जे काय वेल्थ आहे चिल्ड्रन्स लिटरेचरमध्ये आता तयार झालेलं, तर त्याच्याबद्दल अवेअरनेस करायचा मी पहिल्या भेटीमध्ये प्रयत्न करते, की काय काय प्रकार आहेत पुस्तकांमध्ये आणि काय काय तुमची मुलं वाचू शकतात. मग ते झाल्यानंतर मोस्टली दे आर सोल्ड, म्हणजे 99.99% वेळेला, आणि दे स्टार्ट द मेंबरशिप. वेगळे वेगळे प्लॅन्स आहेत. आम्ही घरपोच पण डिलिव्हरी करतो, ज्यांना येऊन घेता येणं शक्य नसतं त्यांच्यासाठी. आणि एका वेळेला 2-3 पुस्तकं जशी हवी आहेत तसे ते घेऊन जातात. तसे प्लॅन्स तुम्ही केलेले आहेत? राईट. एक पुस्तक रीडिंग ॲपेटाईट प्रमाणे आहे. राईट. काय काय मुलांना 5 पुस्तकं पण एका आठवड्यामध्ये पुरत नाही. त्याच्यामुळे या आणि वी डोंट हॅव मेनी रूल्स. मुद्दामून तसं केलंय कारण कुठल्याही प्रकारचं ओझं नकोय. मेन लायब्ररीचं आमचं मेन काय आहे, सगळ्यात कोरला काय आहे, की एक तर ती चाइल्ड सेंट्रिक आहे आणि वी प्रमोट रीडिंग फॉर प्लेजर, नॉट फॉर स्कूल. त्याच्यातनं मार्क पडणारे, तुमची भाषा चांगली होणारे वगैरे या कुठल्याही कारणांसाठी नाही, ते सगळे बाय प्रोडक्ट्स आहेत. पण मला आवडतं म्हणून मी पुस्तक वाचते, मला त्याच्यातनं मजा येते असं. तर वी प्रमोट दॅट ॲट इट्स कोर. त्याच्यामुळे शक्य तितके कमी रूल्स आहेत, की म्हणजे पालकांनाही असं कटकट नको वाटायला, नाही तर मुलांना आणणारच नाही आणि मुलांनाही त्याचं प्रेशर नको यायला. आणि तिथे बसून मुलं वाचू शकतात. हो, अगदी. येस. हे असं गरजेचं नाही की एक पुस्तक घेऊन घरीच वाचलं पाहिजे. नाही, एखादं पुस्तक ती तिथे वाचतील. हो, उलट आम्ही रेकमेंड करतो की तुम्ही तिथे बसा, वेळ स्पेंड करा, 10 पुस्तकं बघा आणि त्यातली 2 घेऊन जा. आणि मग दॅट इज हाऊ वी ऑल्सो गेट टू इंटरॅक्ट विथ किड्स. कारण लायब्ररियन असं एक फील्ड आहे ना, की वी आर नॉट टीचर्स ऑल्सो, बट वी नो अबाउट बुक्स. आणि म्हणजे ॲज अ रूल मी ॲटलिस्ट आय हॅव टू नो व्हॉट इज इनसाइड दॅट बुक. म्हणजे आय हॅव अ व्हेरी स्ट्रिक्ट काय म्हणतात चाळणी आहे, की त्याच्यातनं ते पास झालं तरच मी पुस्तक विकत घेते. विकत झाल्यावरती मला वाटलं विकत घेतल्यानंतर की हे नाही, इट इज नॉट कटिंग इट, तो आय विल डिस्कार्ड इट. बरोबर. एखादा फिल्टर किंवा 1-2 एक्झाम्पल सांगू शकशील की स्पेसिफिकली अशी पुस्तकं मला नको आहेत बिकॉज इट इज लिंक टू युअर प्रिन्सिपल, जिथे तुझं स्टोरी टेलिंग आहे, इन्क्लुझिव्हनेस आहे. सो म्हणजे त्या ज्या चाळण्यात त्याच्यातली एक ऑफकोर्स इन्क्लुजन आहेच आहे, की किंवा इव्हन जेंडर स्टिरियोटाइप्स म्हणा, किंवा राजकुमारच येऊन वाचवतोय वगैरे, अशा प्रकारची पुस्तकं शक्यतो आम्ही लायब्ररीत ठेवतच नाही. किंवा जी अगदी ही गोष्ट आणि त्याचं खालती तात्पर्य, अशा प्रकारची पुस्तकं पण आम्ही ठेवत नाही. जे काय सांगायचं ते गोष्टी रूपातनं कळतं मुलांना. मुलं एकदम स्मार्ट असतात, त्यांना तात्पर्य सांगायची गरज नसते. इंटरेस्टिंग बेसिकली, इट शुड गिव्ह एन्जॉयमेंट. मुलांना वाचून मजा आली पाहिजे. म्हणजे चुकीची कुठली थॉट प्रोसेस इन्कल्केट होणार नाही, राईट, याची जास्त काळजी घेतली जाते. येस. आता इन्क्लुझिव्ह लायब्ररी असं मी आय थिंक तुझ्या कुठल्या तरी इंस्टाग्राम पोस्टवरती वाचलं होतं. तर ते एक्झॅक्टली काय आहे आणि ते पालकांसाठी का महत्वाचं? तर कसं आहे ना, हे जेव्हा चालू केलं तेव्हा माझ्याकडे माझ्या मुलीची पुस्तकं होती आणि माझ्या आवडीसाठी घेतलेली पुस्तकं होती. त्याला असं फार काही स्ट्रक्चर याच नव्हतं, पण माझी इच्छा खूप जास्त होती की आपण या कामात आपण पूर्णपणे झोकून देऊन काहीतरी करावं. आणि डोक्यात इन्क्लुजन आणि या सगळ्या फिलॉसॉफीज तर होत्याच, पण जसं जसं पालकच येत गेले ना, तसं तसं आता फॉर एक्झाम्पल एक आमच्याकडे मुलगा आला, तर ही हॅड सम हिअरिंग प्रॉब्लेम्स. तर तेव्हा मग माझ्या डोक्यात आलं की आय डोंट हॅव एनी बुक दॅट रिप्रेझेंट्स हिम. तर मग तशी पुस्तकं विकत घेतली. मग हळूहळू त्याचं कलेक्शन, म्हणजे कुठलाही काही मुलगा किंवा मुलगी आमच्याकडे आले तरी दे शुड बी एबल टू सी देमसेल्व्स इन ॲटलिस्ट सम ऑफ द बुक्स. काय डिसेबिलिटीज असतील फॉर एक्झाम्पल, किंवा काही स्पेशल नीड्स असतील, तर त्या सगळ्या मुलांना रिप्रेझेंट करणारी पुस्तकं आज लायब्ररीमध्ये आहेत. आणि इट मेक्स देम सो हॅपी टू सी समथिंग. येस, राईट. किंवा पालकांना सुद्धा काही वेळेस अशा अश्युरन्स मिळतो. येस. इनफॅक्ट त्या ह्या एज ग्रुपमध्ये हे सगळे थॉट्स येणं, अगदीच, हे जर का आपण रोखलं की हा वेगळा आहे किंवा ही वेगळी आहे, किंवा माझं जास्त आय एम मोर प्रिव्हिलेज, राईट, अशा गोष्टींनी जर का मन भरायला लागली मुलांची, तर ते चांगलं नाही होणार. राईट. आता फॉर एक्झाम्पल आम्ही ऍक्टिव्हिटीज पण बऱ्याच घेतो लायब्ररीमध्ये. तर एकदा आम्ही असं केलेलं की मुलांनी डोळे मिटून 10 मिनिटं काय जे काय करायचं ते डोळे मिटून करा.
पण मग ते 10 मिनिटांनी म्हणजे किड्स वर ऍक्च्युली थँकफुल. म्हणजे आता जी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की मला दिसतं, फॉर एक्झाम्पल मी ही गोष्ट इझिली करू शकते, म्हणजे एम आय थँकफुल फॉर दॅट? डू आय हॅव टू बी थँकफुल फॉर दॅट? तर येस. तर जे ग्रॅटिट्यूडचा सेन्स आहे, तर आम्ही अशा प्रकारची पुस्तकं पण बरीच हे करतो की गोष्टीतनं छोट्या छोट्या व्हॅल्यूज किंवा जे काही लहान मुलांचे त्यांच्या लेवलला जे प्रश्न असतात, फॉर एक्झाम्पल बुलिंग असेल, अँझायटी असेल किंवा काय मेंटल हेल्थ असेल, तर या सगळ्या गोष्टी सुद्धा पुस्तकांमधनं आणि गोष्टींमधनं आपण किती छान प्रकारे मुलांशी बोलू शकतो. तर तशी पण आमच्याकडे एक मोठं सेल्फ हेल्प टाईप पुस्तकांचं कलेक्शन आहे, विच आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट सेक्शन. आणि पालकांना पण प्रचंड आवडतं ते म्हणजे घेतातच त्याच्यातली पुस्तकं. सो तू आता एक अँझायटी असा शब्द वापरलास फॉर किड्स, ते समहाऊ मला लक्षात नाहीये की असं असतं का. असतं. पण म्हणजे मे बी असेल, म्हणजे आय एम नॉट सेईंग की अजिबातच नसतं, राईट. पण थोडासा तो लूजली पण वापरला जातो शब्द असं मला वाटतं. नक्कीच. तर मग तिथे पेरेंट्स असे काही येतात का की जे ते लेबल देअर किड ॲज अँक्शियस, कधी कधी नसतात, किंवा ADHD सारखा एक विषय आहे तो हल्ली सगळेजण सर्रास वापरतात. बरोबर आहे, तसं येतं. तर आम्ही सांगताना असं नाही सांगत की अँझायटी आहे का, मग हे पुस्तक द्या. सो व्हॉट अँझायटी मीन्स फॉर अस इन द लायब्ररीच्या कॉन्टेक्स्टमध्ये की सम किड्स वरी अ लॉट. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येतं, किंवा मी ॲज अ चाइल्ड तशी होते, आय यूज टू वरी अ लॉट. किंवा काही म्हणजे असं परीक्षेच्या आधीची काळजी असेल, की काळजी, वरी एकदम, म्हणजे आय यूज टू गेट व्हेरी अँक्शियस व्हेन आय यूज टू लूज थिंग्स. किंवा कोणी काही म्हणणारे असं नाही, पण ते इनबिल्टच काहीतरी एक भीती असते. किंवा व्हेरियस इमोशन्स दॅट वी हॅव, किड्स हॅव, हाऊ टू टॅकल दोज इमोशन्स अँड नॉट रन अवे फ्रॉम इट. तर अशी पण बरीच पुस्तकं आहेत. तर बेसिकली जे काय लर्निंग होतंय, इमोशनल असो, सोशल असो, तर ते गोष्टी रूपातनं खूप इझिली ट्रान्झिशन होतं आणि इझिली ते पॉइंट्स कळतात. राईट. समजा एखाद्या मुलगी आहे किंवा मुलगा आहे की जो अनेक दिवस लायब्ररीत येतोय, तर त्याच्या बिहेवियरमध्ये किंवा रिडिंग हॅबिट्समध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन होत असणार आहे निश्चितच. अगदीच. तर त्याचे एक दोन तुला असे काही एक्झाम्पल सांगता आले? खूप एक्झाम्पल्स आहेत. काही मुलं मला स्पेसिफिकली अशी जी माहिती आहेत की अतिशय चेहरा पडून लायब्ररीत पहिल्यांदा अगदी कंपल्शन म्हणून आलेले की आई बाबा आपल्याला काय करतायत, एक शाळा इनफ नाहीये का की मला इकडे घेऊन आलेत. आणि फ्रॉम दॅट टू आता दे आर एविड रीडर्स, म्हणजे ते हट्ट करतात की मला आता लायब्ररीत जायचंय, माझी पुस्तकं वाचून झालेली आहेत. तर दॅट ट्रान्झिशन इज म्हणजे इतकं छान वाटतं बघून, कारण त्यांना दे हॅव गॉट बुक्स दॅट दे एन्जॉय रिडिंग, राईट. मग आपल्याला ते सांगावंच लागत नाही की तू पुस्तक वाच, दे आर गोइंग टू रीड द बुक्स. आणि आम्ही कायम मुलांशी 1-on-1 कनेक्ट निर्माण करायचा प्रयत्न करतो. काय आवडतं किंवा काय नाही आवडत हे साधारण आता एक्सपिरियन्सनी बघून कळायला लागलंय. मग वी रेकमेंड बुक्स ऑल्सो, की त्यांनी अजून चान्सेस वाढतात त्यांना आवडीची पुस्तकं मिळायची. राईट. आणि मग तो 1-on-1 रॅपो एवढा छान डेव्हलप होतो की, आणि मुलांना बोलायला तर हवं असतं एकदा तो रॅपो तयार झाल्यावरती. म्हणजे आता बेस्ट फ्रेंडशी भांडण झालं तर ते आईबाबांच्या आधी आम्हाला कळतं. त्याच्यामुळे आणि काही अगदी छोटू मुलं पण येतात. जेव्हा मी लायब्ररी चालू केली, आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दॅट वॉज अ व्हेरी प्लेझंट सरप्राईज. कारण त्या वयात मुलं असताना पालक पण जास्त जागरूक होतात. मे बी नंतर हळूहळू ते जरा थोडं ढिलं पडायला लागतं, पण 2 वर्ष 3 वर्षांची मुलं असताना वी वॉन्ट टू गिव्ह देम एव्हरीथिंग आणि सगळं बेस्ट. तर तो एज ग्रुप पण आमचा एकदम स्ट्रॉंग आहे. त्यांना वाचता येत नाही पण गोष्टी ऐकायला खूप आवडतं. मग पालक पिक्चर बुक्स घेऊन जातात. रीड अलाउड आम्ही खूप प्रमोट करतो लायब्ररीमध्ये, की या वयात पुस्तकांची मैत्री झाली तर तुम्हाला बघायलाच नको नंतर. राईट. तर तसं पण आहे. तर तो इन्स्टावरती आमचा एक व्हिडिओ टाकलाय मी, तर मला एका आईनी पाठवलेला. तर ती छोटीशी मुलगी रडतीये की आज सुट्टी आहे, मला लायब्ररीत जायचंय. मुलं पत्र लिहितात, गिफ्ट देतात, कार्ड्स करून देतात. दीज टोकन्स ऑफ लव्ह दे से सो मच. येस. आणि हे थोडंसं म्हणजे आता आपण जे बोलतोय हे सगळे बिझनेसच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. खूप पलीकडे, म्हणजे बिझनेस कुठे येतच नाही तिथे. एक्झॅक्टली. आणि त्यांनी इनफॅक्ट दॅट विल प्रॉब्ली विल बी युअर ड्रायव्हिंग फोर्स एव्हरी डे, की जाऊन लायब्ररी आपल्याला
उघडायची किंवा ती प्रेझेंट करायची बरोबर. लोकांपुढे. या सगळ्या गोष्टींमध्ये एकतर स्टाफ पण लागत असेल आणि मे बी ऍक्टिव्हिटीज आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे व्हॉलेंटियर्सचा एक पूल लागत असेल. येस. तर हा हळूहळू कसा बिल्डअप होत गेला आणि सध्या काय स्टेटस आहे? तर जेव्हा चालू केलं तेव्हा मी आणि माझा नवरा दोघंच होतो. माझा नवरा त्याची स्वतःची वेगळी कंपनी आहे. तो मला ॲज अ गाईड आणि प्रत्येक गोष्ट मी त्याशी डिस्कस करते आणि तसं Correct. आहे. मग आता जेव्हा हे ॲक्च्युअली ब्रिक अँड मॉर्टर जेव्हा मी चालू केलं, तेव्हा राधा म्हणून जी जेव्हा लायब्ररी चालू झाली तेव्हापासून माझ्या बरोबर आहे ती. तर ती तेव्हापासून आहे. मग तिचा नवरा ही इज अ व्हेरी गुड आर्टिस्ट. मग आर्ट क्लब तो हँडल करतो. नाईस. देन वी हॅव नाव अ पूल ऑफ स्टोरी टेलर्स की जे दर सॅटर्डेला येऊन गोष्टी सांगतात. नाईस. आता रिसेंटली दीप्ती म्हणून एक जण आहे, ती लास्ट मंथ आम्हाला जॉईन झाली. आणि व्हॉलंटियर्स म्हणजे आमचे जे लायब्ररीचे मेंबर्स आहेत, आता एक्झिबिशनला जे होते फॉर एक्झाम्पल, राईट. मी जस्ट आमच्या ग्रुपमध्ये केलं की वी नीड व्हॉलंटियर्स, कारण तेव्हा लायब्ररी पण चालू ठेवायची होती, प्लस वी हॅड अ पॉपअप लायब्ररी. सो आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग मच रिस्पॉन्स, पण इतका ट्रिमेंडस रिस्पॉन्स होता. एव्हरीवन वॉन्टेड टू बी अ व्हॉलंटियर, कारण लायब्ररी आमची आणि आम्हाला लायब्ररीसाठी काम करायचं. किती छान. हो. आणि मग दे वर स्पोर्टिंग देअर बॅजेस, लायब्ररी व्हॉलंटियर्स बॅच वगैरे. आणि असं स्वतःच असल्यासारखं तेव्हा असं मला वाटलं की इट इज नो मोर माय व्हेंचर नाव, इट इज एव्हरीवन्स. म्हणजे आता सगळ्या इट बिलॉंग्स टू एव्हरीवन जे कहाणी फॅमिलीमध्ये आहेत ते. करेक्ट करेक्ट. स्पेस हा एक मोठा विषय असू शकतो वेन इट कम्स टू लायब्ररी, जिथे स्टोरिंग आहे, येस, मेंटेनन्स आहे पुस्तकाचा. तर हाऊ डू यू प्लॅन टू एक्सपॅन्ड इट? किंवा ऑब्व्हियसली इट इज लिंक्ड विथ नंबर ऑफ मेंबरशिप्स राईट, ऍट द एंड ऑफ द डे. बरोबर. पण ओव्हरऑल ज्याला आपण असं म्हणू की विजन तुझं जे आहे, मे बी नेक्स्ट 2-3 years 5 years और नेक्स्ट मंथ व्हॉट एव्हर, तर ते कसं बघतेस तू? किंवा मे बी ह्या पॉडकास्ट थ्रू आपण असं पण म्हणू शकतो की तुला काही लोकांना सांगायचं का? इट कुड बी अ रँट और लॉंग रँट किंवा रिक्वेस्ट असेल की ज्यांनी तुझ्या विजनला पूरक गोष्टी घडतील. बरोबर. रँट असं नाही म्हणता येणार, रिक्वेस्ट नक्की म्हणेन की आजकालच्या ना अनफॉर्च्युनेटली आजच्या जगात मुलांना खूप डिस्ट्रॅक्शन्स ऑलरेडी आहेत. नॉट दॅट दे वॉन्ट दोज डिस्ट्रॅक्शन्स, बट आहेत, इनव्हेरिएबली आहेत. त्याच्यामुळे आणि दोज डिस्ट्रॅक्शन्स आर सो शायनी, सो वेल मेड बाय टॉप ग्रॅज्युएट्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. दे आर मेड की दॅट वे की किड्स विल गेट ॲडिक्टेड. तर वी आर कम्पिटिंग विथ दॅट. तर पुस्तकांना विसरू नये मध्ये. पॉइंट जो मी नव्हता विचार केला. राईट. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला काय डिस्ट्रॅक्शन्स होती? ऑफकोर्स आपण लायब्ररीकडे वळणारच होतो. म्हणजे आपल्याला काही दुसरं नव्हतं सुट्टीत करायला, राईट. उंडारून झालं की पुस्तकं वाचा. पण आजकाल अनफॉर्च्युनेटली तसं नाही. आणि आय फील सो बॅड फॉर दीज किड्स की ते असं डिस्ट्रॅक्टेड वर्ल्डमध्ये आहेत. पेरेंट्स डिस्ट्रॅक्टेड आहेत, ते डिस्ट्रॅक्टेड आहेत, सगळे डिस्ट्रॅक्टेड आहेत. तर बुक्स कॅन हेल्प इमेन्सली. तर पुस्तकांना विसरू नका आणि डोंट जज किड्स की तू हे वाचू नकोस, तू हे वाच, तुझा मित्र ते करतोय, तू ते कर. लेट देम जस्ट बी. तर आमची लायब्ररी अशी जागा बनवायची की वेअर किड्स कॅन बी देमसेल्व्स. आणि म्हणजे आज मला कॉमिकच वाचावं असं वाटतंय, तर मग मी वाचू शकतो आणि नो वन विल जज मी. तर तसं ती एक सेफ स्पेस इज आवर लायब्ररी. ओके. पण हे असं जजमेंट पेरेंट्स किंवा असं करतात? हो, अगदी. की तू हे असली पुस्तक हो. काय कारण आहे असं मी विचार करत होतो की म्हणजे असं काही पुस्तकाविषयी क्षुद्र वाटू शकतात. काय वाटू शकतं? म्हणजे असं अकॅडमिकली समजा काही बेनिफिट होणार नसेल तर ते जरा क्षुद्र वाटू शकतात की अरे किती हे म्हणजे याच्यात काय वाचण्यासारखं. हा एक्झॅक्टली. यू वोंट बिलीव्ह 7वी-8वीतली मुलं आमच्या इथे येऊन ते टच अँड फील पुस्तकं असतात ना 1 वर्ष 2 वर्षांची, ती बघत बसतात. कारण ते आर सो वेल मेड आणि मलाही त्याच्यात हात फिरवायला आवडतो. तर 7वी-8वीतल्या मुलांनी फिरवलं तर काय जातं, राईट. म्हणजे भले ते घेऊन नाही जाणार, म्हणजे ते घरी घेऊन जायला लागले तर मी सांगेन की अरे ती तुमच्यासाठी नाहीये. पण तिथे बसून इफ दे आर एक्सप्लोरिंग, कारण ते लहान असताना त्यांना कधी मिळालं नसेल, सो दे आर एक्सप्लोरिंग. आणि पाहायला काय हरकत आहे की काय हरकत काय आहे? छान आहे पुस्तक. बरोबर. ती अप्रिशिएट करणं ती पण एक कला आहे, राईट. हो. गोष्टी नाही ते मी आता विचार करताना मलाही आवडेल.
आता कोणी स्मेल बरोबर. किंवा टच वाली पुस्तकं अगदी. असतात ना, हे कसं बनवलंय राइट. आपण थोड्या वेगळ्या ह्यानी बघू शकतो, की अरे हे कसं छान बनवलंय. राइट. ती पूर्वी असायची म्हणजे की मांजरीची फर कशी लागेल तशीच टच किंवा अँड फील पुस्तकं म्हणतात ती त्याला आता. त्यांची राइट. टंगचं टेक्स्चर कसं असेल बरोबर. येस. तशा टाईपची. येस. तर ती इंटरेस्टिंग हो, असतात. अगदीच. आणि दुसरं पिक्चर बुक्स. हं. आपल्याकडे अतिशय अनफॉर्च्युनेटली अंडररेटेड आहेत पिक्चर बुक्स. पिक्चर बुक्स आर व्हॉट? चित्र जास्त असतात, लिहिलेलं कमी असतं. आणि पिक्चर बुक्स लहान मुलांसाठी असतात, मिडल ग्रेडसाठी असतात, मोठ्यांसाठी असतात, सगळ्यांसाठी असतात. पण दे आर व्हेरी क्विक टू रीड. हं. तर आपल्याकडे पालकांना असं वाटतं, "अरे ह्याच्यात काय वाचायचंय? तर 20 मिनिटात संपणार आहे पुस्तक." पण पिक्चर बुक्स ऑफर सो मच व्हॅल्यू. दे आर सो एनरिचिंग टू रीड. मी कायम पालकांना सांगते, औषधाच्या गोळीसारखं एवढीशी असते, पण इट गिव्हज यू रिलीफ, राईट? तर तसं ते पिक्चर बुक्स इतकी छान सुंदर कलेक्शन आहे पिक्चर बुक्सचं. प्रेमाने मी केलेलं, कारण मी स्वतः खूप पिक्चर बुक्सची फॅन आहे. नाईस. तर त्याचा उपयोग करायला हवा सो अशा त्या गोष्टीचा. पालकांना जे म्हणतात, की हे 10 मिनिटात संपेल बघून हं. किंवा 20 पानं आहेत चित्राची. ठीक आहे, 10 मिनिटं खूप झाली त्यांना. बरोबर. तर मग ते एक पुस्तक वाया जाईल आमचं. हां, जर एक हां. घेऊन हाच शब्द. एक घरी घेऊन एक्झॅक्टली. गेलो तर. तर अशा लोकांना तू काय सांगशील किंवा व्हॉट इज युअर वे ऑफ लुकिंग ॲट पिक्चर बुक्स आणि जे त्यांनी फॉलो केलं पाहिजे? राईट. सो सुरुवातीला तर मी अशा पालकांना जे किंवा इव्हन मुलांना, की ज्यांचा असा थोडाफार ॲटिट्यूड असतो, की अरे माझी 2 पुस्तकं माझा प्लॅन आहे, तर मी एक कशाला वाया घालवू? हाच शब्द आहे, वाया घालवू. तर मी त्यांना बिझनेस कायम माझ्या सगळ्यात शेवटीच डोक्यात येतो. त्याच्यामुळे मी त्यांना पटकन म्हणते, "ठीक आहे, तुम्हाला 2 हवी ती घ्या. एक एक्स्ट्रा घेऊन जा. जस्ट एक्सप्लोर इट. गिव्ह मी युअर फीडबॅक आणि आपण नेक्स्ट टाईम बोलू याच्यावरती. तुम्ही आत्ता घेऊन जा." राईट. तर राधा, दीप्ती माझ्या मागे नंतर बोंबा मारतात, की "तू हो. असं का करतेस?" राईट. आमचं कारण एकदम कॉम्प्लिमेंटरी झालाय तो सगळं, आमची टीम. राईट. मी अशी आहे, तर राधा बरोबर त्याला अपोजिट आहे, की "तू फारच हे असं करतेस, असं करत जाऊ नकोस. तू लांब राईट. राहत जा. मी हे मॅनेज करते" वगैरे. राईट. तर त्याने उपयोग होतो. हं. मध्ये असं आम्ही आता चालू केलेलं, ते 2 पुस्तकांमधलं ना, एक मराठी घेण्यात वाया नसतं घालवायचं मुलांना, मराठी पुस्तक घेण्यात. बरं. आणि माझं अशी मी हार्टब्रोकन होते, कारण मी असंच मनापासून मराठी पुस्तकांचं पण कलेक्शन केलंय. प्युअर इंटेंट, की मराठी पुस्तकं वाचली पाहिजेत. आपण मराठी आहोत. डेफिनेटली. तर मुलांचे चेहरे पडतात आणि असं सगळं होतं. तर मग आता आम्ही चालू केलं, तुमची 2 पुस्तकांचा प्लॅन आहे, तुम्ही एक 3रं पुस्तक एक्स्ट्रा मराठी घेऊन जात जा. तर मग आता मुलं वाचतात. मग आता आवडायला लागलं. पण तो पुश जो असतो ना, तो आपल्याला स्वार्थ सगळा बाजूला ठेवून, बिझनेस बाजूला ठेवून तो करावा लागतो. कारण शेवटी सगळ्यात याचं बेसिक आहे, की इट इज अ सोशल कॉज दॅट आय एम चेझिंग अँड नॉट अ बिझनेस. बिझनेस वगैरे ते सगळं बाय प्रॉडक्ट आहे. बरोबर. पण पॅशन प्रोजेक्ट कायम तो पहिला आहे. राईट. पण कठीण आहे म्हणजे मराठी भाषेला ॲड ऑन, हो, हो. फ्री ॲड ऑन अनफॉर्च्युनेटली येस. या सदरात ढकललं गेलेलं आहे. नाही पण खरं आहे एका दृष्टीने, कारण आता हल्ली अगेन आता हल्ली वगैरे आपण म्हणताना आपण खूप साठी-विटीचे आहोत असं नाही. पण बरेचसे जे आता 20ली वगैरे पोरं आहेत, की ज्यांना एक मे बी 5-6 वर्षात स्वतःची मुलं होतील. अशा लोकांना मराठी वाचता येत नाही. खूप अवघड अनेकदा जातं. इच्छाही नंबरच नसते. कळत नाहीत हो, मराठीतले. हो. त्यामुळे मग ती थोडीशी मागे पडणं थोडंसं बरोबर आहे. स्वाभाविक आहे. आता लिटरेचरची भाषा आपण सोडून देऊ सध्या. हं. पण भारतीय प्रोडक्शन हाऊसेस किंवा प्रिंटर्स, पब्लिशर्स यांच्याकडनं चिल्ड्रन्स कॅटेगरी थोडीशी निग्लेक्टेड आहे का? आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? अगेन इथे क्रिबिंगपेक्षा आपण थोडंसं कन्स्ट्रक्टिव्हली काय करू शकतो का? किंवा ऑडियन्स काही मदत करू शकते का? अशा किंवा तू त्या अनुषंगाने तुझ्या डोक्यात काही प्लॅन्स शिजतायत का? तर पहिला प्रश्न, की खूप जास्त गॅप आहे. बाहेरची पुस्तकं एका वेगळ्याच लेव्हलची आहेत आणि आपण अजून तिथे अजिबातच पोहोचू शकलेलो नाही आहोत. देऊ शकशील लोकांना? म्हणजे आता पिक्चर बुक्सच तू फॉर एक्झाम्पल आपण घेतलं एक्झाम्पल, तर इतके वेगळे विषय, इलस्ट्रेशन्स, रायटिंगची पद्धत, शब्दांचा वापर, चाइल्ड फ्रेंडली करणं, म्हणजे मुलाला ते अपील झालं पाहिजे, असं सगळं वेगळंच असतं तिथलं. तू हातात घेतलंस पुस्तक, की तुला ते कळेल मी काय म्हणते. आणि व्हेअरॅज आपण आता जस्ट मी म्हणते सुरुवात होती आपल्याकडे किडलेटची, की आता जरा तरी ओके व्हायला लागलंय.
चांगली चांगली प्रकाशन, आता तुलिकासारखं किंवा प्रथम पण चांगलं काम करतंय. बरोबर. तारा बुक्स आहेत, तोता आहे, असं वेगळे पब्लिकेशन्स आता दे आर गिअरिंग अप अँड दे आर डुईंग सम गुड वर्क. पण अजून क्वांटिटी आणि क्वालिटी वाढायला भरपूर स्कोप आहे. बरोबर. मराठीत तू म्हणशील तर मराठीत अगदीच खूपच स्कोप आहे अजून. माधुरी पुरंदरे वगैरेंची पुस्तकं खूप आवडतात पण ती मुलांना. सुद्धा बऱ्याच काळापूर्वी हो बनवलेली हो आहेत. हो. म्हणजे तर आजचे विषय या सदरात नसेल मे बी काही. म्हणजे इंटरनेट, हो, कारण नाही. ही सगळी मुलं इंटरनेट बरोबर बरोबर, वाढतायत, राईट. जे आपल्या वेळेस नव्हतं. नाही तर त्या फॉर्म मध्ये पण कुठल्याच टाईपची लिटरेचर मराठीत तर मला वाटतं की नाहीये. नसतील. खूप खूप गरज पण आहे याचं काम काय करायची. कारण असू शकतं की व्हाय इट इज सो एकतर निग्लेक्टेड? फायनान्स, म्हणजे आय एम गेसिंग की इकॉनॉमिकली वायबल पुस्तकं अशी करणं एक जोखमीचं काम असतं. कारण आता पिक्चर बुक्स जनरली तू पाहशील तर मी जी विकत घेते ती 1,000, 1,500 वगैरेच्या रेंजमध्ये असतात. तर ते मराठी पुस्तक कोणीच आपल्याकडे फारशी विकत घेणार नाहीयेत. त्याच्यामुळे मे बी ती तशी बनतच नाहीयेत. पण काहीतरी कुठेतरी करता येईल असं मला वाटतं बऱ्याचदा. एक प्रॉब्लेम तसं आहे. की अवेअरनेस नाही म्हणून वाचत नाहीत, बरोबर. आणि वाचत नाहीत म्हणून पुस्तकं अगदीच. बनवत नाहीत. हो. अशा टाईपचा तो सर्कल आहे. हो. मी मराठी Interesting. पुस्तकं कायम अशी शोधात असते, कारण मला स्वतःला मराठी पुस्तकं आवडतात, पिक्चर बुक्स आवडतात मराठी, आणि ती मुलांपर्यंत पोचवायची कळकळ आहे की म्हणजे किशोर एक मासिक आहे ज्याच्यामध्ये खूप चांगलं कॉन्टेंट दर महिन्याला गेले 50-55 वर्ष करतायत. पण येट इफ यू आस्क मी, त्याची आता अगेन त्याला भरपूर ऍस्पेक्ट्स आहेत, कारण ते महाराष्ट्रातल्या छोट्यातल्या छोट्या खेड्यात सुद्धा सबस्क्रिप्शन जातं, त्याचं शाळांमध्ये जातं. पण त्याची अजून चांगली क्वालिटी डेफिनेटली येऊ शकते. किंवा कॉन्टेक्स्ट पण आता बदलत, एवढे फास्ट बदलतात कॉन्टेक्स्ट, की आपण जे वाचायचो ते आता मुलं नाही वाचू शकणार, त्यांना काही कळणारच नाही. करेक्ट. किशोर मध्ये काय ना, कॉन्टेक्स्चुअल खूप चांगल्या गोष्टी घडतात. ओके. म्हणजे इफ यू हॅवंट सबस्क्राईब टू इट, आय थिंक आय हॅव सम कॉपीज, पण मी आता करीन सबस्क्राईब. हा, महिन्याला ते येतं. त्याचं आय थिंक बालभारतीच्या साईट वरती पण ना, राईट फ्रॉम इश्यू नंबर 1, इफ आय एम नॉट रॉंग, 50 साली वगैरे असं काहीतरी, किंवा 70 साली वगैरे त्यांचा पहिला इश्यू झाला होता. तर तेव्हापासूनचे सगळे इश्यूज पीडीएफ फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत, आणि दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट. बेस्ट. सो किशोर इज अ गुड, अगेन मराठी आहे, राईट, गुड टू नो. आणि आता सुद्धा जे दिवाळी अंक किंवा दर महिन्याला लेख किंवा कविता येतात, ते फार चांगले क्युरेट केलेले असतात. ओके. रेलेव्हंट तज्ञांकडनं ते लिहून घेतलेले असतात. सो तर डिप्रेशन वरती जर काही लेख असेल तर तिथे एक्सपर्ट्स ते लिहितात. ओके. म्हणजे अगदीच ती फक्त लाकूड तोड्याची गोष्ट नसते, बरोबर, किंवा माकडाने टोप्या टाकल्या वगैरे, ती थोडं मिनिंगफुल आणि व्हॅल्यू ऍडेड. तसे काही प्रयत्न चालू आहेत. पण येस, क्वालिटी, कारण आय थिंक त्याची फीच खूप कमी, वार्षिक वर्गणीच खूप कमी, तर त्यामुळे त्याच्यात ते 4 कलर आणि हार्ड बाउंड वगैरे शक्य नाही. पण मला असं वाटतं की अनेक क्रिएटिव्ह आहेत, अनेक लेखक आहेत की जे काहीतरी करू पाहतात, तर अशा लोकांनी एकत्र येऊन आयदर कहाणीच्या अंडर मे बी, म्हणजे असं मला खूप खूप असं टेम्प्ट होतं करायला, पण आता माय हँड्स आर मोर दॅन फुल. त्याच्यामुळे असं कोणी करणार असेल तर कुठल्याही प्रकारची मदत आणि सपोर्ट मी करायला तयार आहे. कारण आता बरेच इलस्ट्रेटर्स वगैरे पण लायब्ररीत येतात जस्ट टू स्टडी, म्हणजे त्यांनी मेंबरशिप घेतली आहे की आम्हाला अभ्यास करायचा इलस्ट्रेटर्सचा, किंवा लेखक, बडिंग आर्ट रायटर्स. तर आपण करू शकतो नक्की काहीतरी. आय थिंक आता एक अंक निघाला होता, कुल्फी 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 कुल्फी. येस, तर कुल्फी पण एक सुंदर हो अगदी. येस, सो तो पण एक व्हेरी प्रॉमिसिंग. आणि मग तो अंक पाहिल्यावरती असं झालं की येस, काहीतरी घडलंय बाबा. बरोबर. इव्हन चिकू पिकू पण छान काम करतात. चिकू पिकू पण चांगला हे आहे. तर असं म्हणजे मी तो थोडा इकॉनॉमिकल, तू जो मुद्दा मांडलास ना, त्याच्यावरती पण विचार करत होतो की तसं बघायला गेलं तर 50 पुस्तकं जरी काढली तरी फार कॉस्ट नाहीये त्याची, जर का प्रोडक्शन बघितली तर. सो अल्टिमेटली असं आहे की अगदी
ऍपल टू ऍपल कम्पॅरिझन केलं तर ऍट द एंड ऑफ द इयर यू मे इनकर सम लॉस, राईट. बट ऍट द सेम टाइम पण ते कुठेतरी सुरुवात तर व्हायला पाहिजे ना. तसं काहीतरी चांगला थॉट आहे हा. म्हणजे येस, मे बी लिस्नर्स सुद्धा ज्यांच्या डोक्यात काय आयडिया असतील तर they कनेक्ट can करू reach out. शकतात आपल्याशी. येस, नक्की. आणि दॅट इज अ गुड टू हॅव थिंग की नक्कीच. चांगलं लिटरेचर अवेलेबल आहे. मग ते मे बी असं पण होईल थोडंसं की पॉकेट्स मध्ये आता फक्त पुण्यात आहे, पण बरोबर. मग नंतर हळूहळू ते अजून वाढू शकतं राईट, राईट. किंवा अशा टाईप मध्ये. कहाणी आता कुठे घेऊन जाणार आहे? तर चालू केलं तेव्हा काही असं फार विजन वगैरे नव्हतं. किती प्रेम मेंबर्स आहेत साधारण? आता ऑलमोस्ट 350हून जास्त मेंबर्स आहेत. Nice. आता जूनमध्ये आम्हाला 1 वर्ष होईल लायब्ररी उघडून, म्हणजे ब्रिक अँड Nice. मॉर्टर चालू करून. तर नक्की म्हणजे जेवढी अपेक्षा होती त्याच्या खूप जास्त प्रतिसाद मिळाला आहे. आणि असे सगळे सस्टेन्ड मेंबर्स आहेत. असे म्हणजे पालकही कधी मदत करायला तयार असतात आणि Nice. असं ते असं अशी क्लोज नेट कम्युनिटी झाली आहे. Community तयार हां, झाली. राईट. आणि जेव्हा वेन यू डू समथिंग आउट ऑफ लव्ह ना आणि त्या पॅशननी, तर इट रीचेस. लहान मुलं तर ब्रुटली ऑनेस्ट असतात. ते नाही आवडलं तर नाही आवडलं, आवडलं तर ते इतका जीव लावतील. Nice. त्याच्यामुळे ती लगेच पोचपावती रोजच्या तिथे मिळत असते. पुस्तकं डोनेट करतात. पिशव्या घेऊन, मावशी आमची झालीये ती पुस्तकं आमच्या लहानपणीची, तू घे. मग आम्ही त्या पुस्तकावरती कोणी डोनेट केलं त्याचं नाव लिहितो. म्हणजे वेन किड्स अंडरस्टँड की अरे मी काहीतरी माझं झाल्यानंतर मी दिलंय आणि ते आता पुस्तक ट्रॅव्हल करतं माझ्यासारख्या मुलांकडे. मग ते पण कुठलं तरी कधीतरी डोनेटेडचं पुस्तक वाचतात. सो अशा वेगळ्या छोट्या व्हॅल्यूज आपोआपच मुलं शिकतात. आणि ते मे बी त्या व्हॅल्यूज पेरेंट्सकडे वरती घरी गेल्यावरती त्या पर्क्युलेट पण होत असतील की आपण बाबा हे देऊया किंवा अशा टाईप मध्ये. सो पेरेंट्सकडनं पण अनकंडिशनल सपोर्ट आणि प्रेम एवढं भरभरून मिळतं. आणि कारण आपली इच्छा असतेच मुलांनी वाचक बनावं, आणि जेव्हा ते त्या मार्गाने जातात आणि सक्सेस थोडा दिसायला लागतो, तर पालकही एवढं म्हणजे भरभरून प्रेम देतात ना की विच आय डिड नॉट एक्सपेक्ट. कधी मला असं ओव्हरवेल्मिंग होतं की अरे आम्ही एवढं काहीच नाही करत होत, तुम्ही काय बोलताय. मला आता एक आयडिया सुचली, सॉरी. नाही गो अहेड. की म्हणजे आता मी असं जर बघितलं आपण की मुलं वाचायला लागली आहेत किंवा 1-2 तास लायब्ररीत येत आहेत आठवड्यात, विच मीन्स की त्यांचा स्क्रीन टाइम कमी झाला. बरोबर. तर अनेक पालकांना ती चिंता असते म्हणा, किंवा तो एक मोठा प्रॉब्लेम घेऊन येतात, स्क्रीन टाइम वाढला. बरोबर. मला असं वाटतंय की कहाणी किड्स लायब्ररीमध्ये ना एक पेरेंट सेक्शन बनवतो, ज्याच्यात त्यांना म्हणावं की तुम्ही पुस्तकं घेऊन जा मोठ्या लोकांची आणि तुम्ही त्यांच्याबरोबर वाचा, म्हणजे तुमचंही स्क्रीन टाइम कमी होईल. सांगतो आम्ही असं माहितीये, ऍट द रिस्क ऑफ साऊंडिंग व्हॉट एव्हर. तर आम्ही म्हणजे पालक म्हणतात की अरे वाचतच नाही, तर तेव्हा आम्ही विचारतो तुम्ही वाचता का, तर नाही. आम्ही सांगतो की 10 मिनिटं फॅमिली रिडिंग टाइम करा, तुम्ही तुमचं पुस्तक वाचा, त्यांना त्यांचं पुस्तक वाचू दे. 10 मिनिटं बास आहे, तेवढं सवय लागायला ते इनफ होऊन जातं. कारण आपण जे करत नाही ते मग आपण मुलाकडनं कसं काय, ते शेवटी तुम्हाला कॉपी करणार आहेत. बरोबर. आणि ऍक्च्युली एक तो पेरेंट सेक्शन मी करतेय कारण पेरेंट्स वाट बघत असतात, तर मी कुठल्याही पालकाला असं नुसतं बसून देत नाही. मी लगेच त्यांना एखादं पिक्चर बुक त्यांना खपवते, हे वाचा तुम्ही आता बसल्या वगैरे, असं सगळं चालू असतात उद्योग. पेरेंटिंगवरचं एक पुस्तकांचं शेल्फ छोटंसं करतेय की बऱ्याच म्हणजे पालकांकडनंच आलं शेवटी हे की आम्हाला अशी पुस्तकं वाचायला तर तुमच्याकडे आहेत का वगैरे. तर मला कधी ऍडल्ट पुस्तकं ठेवायचीच नाही आहेत लायब्ररीत. आम्हाला तो पण एक विचारतात की वाय डोंट यू, आता तुमच्याकडे येतातच तर मोठ्यांची पण करा. पण हा एक स्ट्रिक्ट आणि अतिशय कॉन्शियस डिसिजन मी पहिल्याच दिवशी घेतलेला की प्री यंग ऍडल्ट जे म्हणतो, म्हणजे लायब्ररी शुड बी क्लीन. त्याच्यातलं कुठलंही पुस्तक मुलांनी घेतलं तरी ते चांगलं आणि क्लीन असेल ही पालकांना कायम खात्री वाटली पाहिजे. सो वी डोंट हॅव ऍडल्ट थीम्स, वी डोंट हॅव रोमॅन्स किंवा तशी कुठलीच पुस्तकं नाहीये. सो दॅट इज म्हणजे इथे थोडंसं आपण एक्सप्लेन करूया. मला वाटतंय की त्या लिटरेचर विरुद्ध तुझं काही मत नाहीये, फक्त तू एज ग्रुप लक्षात घेता. येस, प्रायोरिटी त्या फिल्टर्स टाकलेले आहेत आणि त्यामुळे स्पेसिफिक ऑडियन्स असल्यामुळे तू एका विशिष्ट टाईपची पुस्तकं प्रेझेंट करतेस आणि
विच इज अ गुड थिंग. राईट. म्हणजे इट इज अ सेफ प्लेस फॉर इव्हन पेरेंट्स टू सेंड देअर किड्स ब्लाइंडली. की लायब्ररीतनं तू आणलंयस ना, 12 वर्षांची मुलगी आहे, लायब्ररीतनं एक पुस्तक आणलं तर कधीतरी वाटू शकतं की नक्की काय या पुस्तकात. पण मग लायब्ररीतनं आणलंय म्हटल्यानंतर पालकांना कधीच अशी शंका येत नाही की याच्यात काहीतरी इनअप्रोप्रिएट फॉर हर एज असेल किंवा हिज एज असेल. ते इंटरनेटने फार एक्झॅक्टली म्हणूनच अगदीच कारण की किती चाइल्ड लॉक आणि काही लावलं तरी. आणि म्हणजे लहान मुलांना लहान असू देत, जेवढं शक्य आहे तेवढं त्यांना लगेच मोठे आजकाल सगळं ते मिळतं ना, कारण म्हणजे सो लेट देम बी किड्स. उलट होत चाललंय ना, म्हणजे मुलांना वाटतं मोठ्यांसारखं वागावं आणि आपल्याला वाटतं लहान मुलांसारखं वागायला पाहिजे. मला आता एक असं सहज सुचलं की युट्यूब वरती पण बऱ्याचदा, आणि हे मी पाहिलेलं आहे, माझ्या बहिणीचा लहान मुलगा आहे किंवा एक दुसरी बहीण आहे, तिची पण मुलगी आहे, तर ते ना काहीतरी युट्यूब वरती एक चॅनल आहे म्हणे, ते खूप जोरात चालतं किड्स साठी. तर त्याच्या स्टोरीज नाईसली मेड, गुड प्रोडक्शन क्वालिटी, स्टोरी लाईन चांगली आहे. अच्छा. काहीतरी त्याच्यामध्ये एक पिग वगैरे काहीतरी, पेपा पिग तर असे बरेच आहेत. तर मला असं वाटतं की म्हणजे तरी सुद्धा ना, ते कॉन्टेंट जरी चांगलं असलं तरी अल्टिमेटली ते स्क्रीन येतो. बरोबर. तर त्याच्याकडे खूप पालक जातात. राईट. की जेवत नाहीये ते लाव, हो किंवा तू मला काम करायचंय, तू ऐक, हे वाच. तर तिथे लायब्ररीज और बुक्स विल हेल्प मे बी. आणि आय थिंक खूप चांगली सीड सोईंग झालेले आहे तुझ्या व्हेंचरच्या निमित्ताने. आणि मे बी जसं आता तू म्हणालीस की 350 मेंबर्स आहेत, त्याचे 10x होऊ दे लवकरच. तुला अशी जागा कमी पडू दे, म्हणजे मोठी जागा घेशील. हो, आता आम्हाला मोठी जागा पण हवी आहे. तर ती कशी हवी याचे खूप क्रायटेरिया डोक्यात आहे, त्याच्यात तशी अजून मिळत नाही, पण मिळेल असा विश्वास आहे. म्हणजे इफ यू आर डुईंग समथिंग गुड, एव्हरीथिंग वर्क्स आउट इन द एंड. सो लेट्स होप सो. आता मी खरं तर असं एंडच्या ह्याच्यावरती होतो, पण अजून एक प्रश्न सुचला की अगदी सुरुवातीच्या प्रश्नामध्ये तू म्हणलीस की US मध्ये मोस्टली पब्लिक लायब्ररीज आहेत विच आर फंडेड बाय गव्हर्नमेंट, म्हणजे टॅक्स मनी मोस्टली. आणि त्याच्यामध्ये एकतर सिस्टीम खूप भारी असते. त्याच्यात विविध विषयांची पुस्तकं शेजारी असतात. म्हणजे वेगवेगळे, अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर लेफ्ट आणि राईट असे सगळी पुस्तकं तुम्हाला एका जागी मिळतात. बरोबर. खूप उत्तम सिस्टीम आहे आणि पब्लिकला फ्री ऍक्सेस आहे. तर असं आपल्याकडे घडायला हरकत नाहीये. म्हणजे जिथे तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टींमध्ये सुद्धा सपोर्ट मिळेल. बरोबर. तर अशी काही पॉसिबिलिटी तुला दिसते का की हे होऊ शकतं? म्हणजे पुणे महानगरपालिकेने एक लायब्ररी खूप चांगली स्पॉन्सर केलेली आहे, ज्याच्यात भरपूर पुस्तकं आहेत, त्यात एक चांगला किड सेक्शन आहे. हो, असं होऊ शकतं, म्हणजे नक्कीच होऊ शकतं. मग काय का नाही होत? म्हणजे मे बी लॅक ऑफ म्हणजे लिडरशिप असेल, किंवा ते प्रायोरिटी नसेल, किंवा काय, आय डोंट नो. खूप फॅक्टर्स आहेत. कारण ना याच्यात बिझनेसला स्कोप आहे. म्हणजे ऑफकोर्स आता कहाणी इज अ सक्सेसफुल, म्हणजे सक्सेसफुल इन द सेन्स आम्ही 3ऱ्या महिन्यातच म्हणजे इव्हन आउट झालं आणि असं सगळं. पण ते पॅशनेटली कोणीतरी करायला पाहिजे. म्हणजे इट हॅज टू कम फ्रॉम, म्हणजे विदिन कोणाच्या तरी, तर इट विल विथस्टँड. कारण मोठ्यांची लायब्ररी आणि लहान मुलांची लायब्ररी चालवणं खूप वेगळ्या गोष्टी आहेत. तर तसं कोणी असेल किंवा तशा प्रकारे विचार करणारं कोणी असेल हायर ऑथॉरिटीजमध्ये, तर इट माइट हॅपन ऑल्सो. म्हणजे अशक्य अजिबात नाहीये काहीच. सो इफ कहाणी हॅज टू पुश दिस, तर काय करायचं? म्हणजे आय विल डेफिनेटली ट्राय. पण आता आय वुड से आय हॅव जस्ट बिगन, आणि लर्निंग कर्व आता आहे. राईट. एव्हरी डे आय एम लर्निंग समथिंग न्यू. नाईस. त्याच्यामुळे पण मजा येते, म्हणजे ना खूप जास्त मजा येते, खूप जास्त. म्हणजे नो 2 days आर अलाइक. आणि माझी मुलगी पण, म्हणजे ती खूप तिला वाचायला आवडतं. म्हणजे शी वॉज द इन्स्पिरेशन बिहाइंड दिस ऍक्च्युली. तर तिला पण मी बऱ्याच गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह करते आणि मजा येते. नाईस. सो आय थिंक आपण इथे येस पहिलं कॉन्व्हर्सेशन थांबू. मे बी नेक्स्ट टाइम वेन यू
हॅव मोर मेंबर्स किंवा Yes. अजून काही नवीन ग्रोथ स्टोरीज असतील तर डेफिनेटली विल नक्की. राऊंड 2. आणि कहाणी किड्स लायब्ररीसाठी खूप थँक्यू. खूप शुभेच्छा. आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक आपण देऊ, इंस्टाग्रामची Yes. लिंक देऊ, येस. मेंबरशिपचे डिटेल्स पण देऊ. आय डोंट नो बरोबर. अजून काही कॉन्टॅक्ट डिटेल्स तू जर प्रोव्हाइड केलेस येस. तर मी लिस्नर्सना नक्की सांगतो, खास करून पुण्यातले जे हो, लोक हो. ऐकतात तर त्यांनी किड्स लायब्ररीची मेंबरशिप नक्की घ्या. 3 पुस्तकवाली घ्या. आणि म्हणजे ज्यांना तिथे येणं शक्य नाही त्यांना आम्ही डिलिव्हर पण करतो. होम So, डिलिव्हरी पण yes. सोय आहे. सो कहाणीसाठी खूप 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 थँक्यू सो शुभेच्छा मच. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि तुझ्या पॉडकास्टसाठी पण खूप खूप शुभेच्छा. मी धन्यवाद. माझा मंगळवारचा वॉक सेट असतो, कारण मी सगळे माझ्या खूप आवडत्या मुली याच्यावरती येऊन गेलेल्या आहेत. बरं. सायली मराठे, हो. दामले आणि सायली भगली. हा Yes. बरं. तर ती तिच्या मुलीला घेऊन लायब्ररीत आलेली मागच्या महिन्यात. नाही, तर असं तू अजून अजून करत राहा. थँक्स अ लॉट. तर मंडळी, भेटूया आपण अशाच एखाद्या इंटरेस्टिंग एंटरप्रेन्योर गप्पा मारण्यासाठी किंवा एखाद्या विषयावरती चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत राम राम.